हाय हॅलो गुड आफ्टरनून. काऊ मिठू गेले होते स्कूलला आणि दुपारचे 12 वाजले आणि इकडं चालता चालता साईबाबाचं पण दर्शन होऊन गेलं. हे आहे क्लासचे साईबाबा. आणि त्यानंतर आम्ही इथं स्टॉपवर थांबलेलो होतो, कारण आता बस यायच्या वेळ पण झालेली होती. निघालो आहे, कारण बसचा प्रवास जरा सेफ असतो, त्यामुळं आम्ही बसचीच वाट बघत असतो. आणि त्यानंतर आता निघालो तर साधारण नाशिकला पोहोचण्यासाठी पाऊण किंवा 1 तास लागून जातो, जशी ट्रॅफिक असेल तशी. त्यानंतर आता आम्ही निघालो आहे. इथे जवळच धरण आहे, त्यामुळे इकडं झाडे जे आहे ना तर ही भरपूर प्रमाणात आहे. त्यानंतर आता आम्ही आरकेला पोहोचले नाशिकला. त्यानंतर इकडं जी टोपी दिसत होती ना तर ती त्यांनी 250 रुपये सांगितली लॉंगवाली. आणि त्यानंतर हे जे दिसते आसन तर ते 10, 15, 20 व्हरायटीप्रमाणे त्याचे रेंज पण कमी जास्त होते. त्यानंतर हे छोटे छोटे हार बघत होतो आम्ही देवासाठी, तर त्यांनी एक 100 रुपयाचे डझन दिले. आणि त्यानंतर हे वस्त्र बघत होतो, तर हे वस्त्र 200 रुपयाला 20 रुपयाला सांगितलं. आणि त्यानंतर इथे कुंकवाचे करंडे पण होते. आणि हे जे कुंकवाचे करंडे होते ना ते याच्या व्हरायटी भरपूर होत्या, तर संक्रांतीसाठी वाहण्यासाठी छान आहे. तर इथं जे आहे ना लावलेलं, तर एक डझनमध्ये घेतलं तर 25 रुपये सांगितले त्याने एका पीसचे. हा जो मोठावाला दिसतोय ना त्याची रेट थोडीशी जास्त होती. हे बाकीचे सगळे 25-25 वाले. आणि हे जे पाट दिसत आहे ना तर हे लाकडी पाट होते, 120ला सांगितलं. कमी जास्त रेंज होत होती. आणि हे छोटेवाला पाट 15 रुपयाला होता. आणि हा पीस काही मला लक्षात नाही आला तिथं नेमकी काय होता. त्यानंतर ह्या गोल्डन कलरच्या प्लेट होत्या. आणि इथं पाटामध्ये ना तर भरपूर सारे प्रकार होते, म्हणजे चौरंगामध्ये. तर भरपूर प्रकार पण होते आणि किमती पण त्याप्रमाणे होत्या. तर आमचा मेन टार्गेट होतं नाशिकला येण्याचं. संक्रांतीसाठी साडी बघायला आम्ही आलेलो होतो. तर आम्ही आता साड्या बघत होतो, तर ही पण साडी छान होती, पण निळा कलर माझ्याकडे होता. आणि ही पण पोपटीवाली पण छान होती, तर हिचं कॉम्बिनेशन पण छान होतं. ब्लाऊज पण ब्ल्यू कलरमध्ये होता. आणि ह्या ज्या बाकीच्या आहेत ना साड्या, ह्या थोड्याशा महागातल्या होत्या, म्हणजे 10-1 हजारापर्यंतच्या. ही पण साडी मला आवडली होती सुरुवातीलाच, तर आम्ही बघत होतो. आणि ही जी निळीवाली साडी आहे ना तीसुद्धा खूप आवडली होती. तसं तिला आम्ही फायनलमध्ये पण केलं होतं, पण काही कारणास्तव आम्ही तिला रद्द केलं. तर ह्या बाकीच्या ज्या साड्या आहेत ना तर या अशाच 2000, 2500 ह्या रेंजच्या होत्या. थोडीफार कमी करत होते ते. त्यानंतर ही पण एक छान होती, हिची प्राईस नाही सांगता येणार. अशीच मला वाटतं 1800 का 1900 काहीतरी होती. तर ही जी साडी आहे ना तर ही कटवर्कमध्ये होती, ही पण छान होती. आणि ही जी ग्रे कलरची साडी आहे ना तर ही पण मस्त होती. म्हणजे सर्व साड्या छानच होत्या खरं तर. नेमकी कोणती घ्यावं आणि कोणती नाही हेच कळत नव्हतं. हिचा पण कलर छान होता. आणि ही जी डार्क पिंकमध्ये आहे ना, म्हणजे राणी कलरमध्ये, तर ही साडी त्यांनी 2800 सांगितली. तशी 2000पर्यंत दिली असती कदाचित, पण आम्हाला काही घ्यायची नव्हती, त्यामुळे आम्ही हिचा भाव पण काही केला नाही. आणि त्यानंतर ही जी साडी आहे ना तर निघालो, त्यांनी 2800 सांगितले. त्यानंतर तेथून आता आम्ही निघालो. आणि इकडं फ्रीजवरचे कवर पण बघायचे होते, तर या कवरचे त्यांना 150 रुपये सांगितले. फायनल तो 100वर आलेला होता, पण नाही घेतला. आणि त्यानंतर इकडं आता ज्वेलरी बघत होतो आम्ही, तर ह्याच 200, 250, 300च्या रेंजमध्ये ज्वेलरी होत्या. थोडेफार 10-20 रुपये कमी करतात ते. हे बघा छान होती ज्वेलरी, पण मला हे पॅन्डल नाही आवडलं. आणि हे पण जे आहे ना ते याच्यामध्ये कानातले पण होते, म्हणजे 2 पळ्या आणि कानातले. तर त्यानं 250 रुपये सांगितले होते, फायनल 200 रुपयाला द्यायला तयार झालं. आणि हा जो हार आहे ना हा पण आम्ही तिथं घेतला, तर 250 रुपयाला दिला त्यानं. आणि इथं चोकरमध्ये ना तर भरपूर साऱ्या व्हरायटी पण होत्या आणि सुंदर होत्या. त्यानंतर तिथं जवळच बॉम्बे मार्केट आहे, जिथं की 10 रुपयापासून वस्तू मिळते. तर हा जो चॉप आहे, म्हणजे इथं जे खाली दिसते ना तर ते सर्व 10 रुपयाचं होतं. त्यानंतर हा लॅम्प पण होता, मला वाटतं बंद होता का चालू करून बघितला मी, पण काही चालू नाही झालं. आणि हे स्पायडरवालं दिसतंय ना तर हे शॉर्पनर होतं. शॉर्पनरचे भरपूर सारे प्रकार होते. आणि हे लॅम्पमध्येच होतं. आणि हे आईस्क्रीमच्या स्टिक होत्या, म्हणजे क्राफ्ट स्टिक, त्या 20 रुपयाला होत्या. आणि हे शोपीस होते, हे पण 20लाच होते. तर इथं बॉम्बे मार्केटमध्ये खरेदी झाल्यानंतर आता म्हटलं पाणीपुरी खाऊया. त्यानंतर आता पाणीपुरी खाल्ली, तिथं पण एक नंबर होते. आणि
ब्लाऊज पण छान होते, 200-250 अशी रेंजमध्ये होते. त्यानंतर ब्लाऊज तर काही घेतलं नाही आम्ही, कारण आम्हाला साडीचा कलर पण आठवत नव्हता. त्यानंतर समोर येऊन बघितलं तर शूज घ्यायचे होते. आता थंडी पण भरपूर वाढली नाशिकला. त्यानंतर इथं सँडल चप्पलमध्ये छान प्रकार होते, पण फक्त शूजच घ्यायचं होता. तर इथं शूज बघितले, पण काही आवडले नाही. त्यानंतर पुढे जाऊन बघितलं तर हा शूज आवडला होता, तर याचे 350 रुपये सांगितले. कमी तर काही केले नाही, पण मग सॉफ्टमध्ये होता हा शूज. त्यानंतर पुढे आता आलो तर स्वेटर बघत होतो. त्यानंतर तिथं स्वेटर बघितलं आणि हे बघा 4:30-5 झालेले होते. तर गर्दी एवढी झालेली होती ना, इथं जशी जशी संध्याकाळ होते ना तशी गर्दी भरपूर होते. आणि त्यानंतर समोरून आम्ही साड्या बघत होतो एका दुकानात. तर इथंच आम्ही एक साडी फायनल केली. ती कोणती पुढे सांगतेच मी. त्यानंतर ज्या साड्या आवडल्या ना 2-3 त्या मी इथं ट्राय करून बघितल्या. तर इथं ट्राय करून बघत होते, तर ही पण साडी मला आवडलेली होती. म्हटलं ही पण ट्राय करून बघते. तर ही पण साडी छान होती कलरमध्ये. हिची प्राईस त्यांनी 1800 रुपये सांगितलेली होती. थोडीफार कमी करत होते ते. त्यानंतर इथं ट्राय केली, ही पण छान दिसत होती. अजून 2-3 ट्राय केल्या आणि मस्त साड्या होत्या इथं. मॅडम पोज. हां हे बघा इथं साड्यांचा ढीग पडलेला होता. खरं तर मला साड्यांचं कळतच नाही नेमकी कोणती घ्यावी कोणती नाही. त्यानंतर इथंच एक साडी घेतली आणि त्यानंतर आता आम्ही बस स्टॉपवर आलो. तर एक 15-20 मिनिटं साधारण थोडासा अंधार पण पडायला मला काय नेलं. तर आता आम्ही निघून येतो आणि आमची ट्राफिक लागली असल्यामुळे, कारण इथं समोर आहे ना गंगापूरमध्ये कार्यक्रम होता, त्यामुळे एवढी ट्रॅफिक लागलेली होती. त्यामुळे आम्हाला बराच वेळ झाला समोर व्हिडिओमध्ये. आणि हा जो स्टॉप आहे ना तर मानवशा गणपती स्टॉप असतो. इथेच व्हिडिओची एंडिंग करते. व्हिडिओ जर